हरि ओम। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ति, जय जयाजी प्रताप ज्योति, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठ मोठाले विद्वान साधु संत सत्पुरुष। तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापुसाचा पाड किती, अग्निपुढे दया घना। म्हणून आदरे वंदना, करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करवी पद्य रचना, दास गणूच्या मुखाने। मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती। परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येय मूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजाण, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी। मुकासबे माझारी, देई व्याख्यान स्खलित। त्या तुझ्या कीर्तीला, कमीपणा न आणि भला। साह्यदास गणूला, ग्रंथ रचनेस करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंदा रमेशा, पाहि माम दीन बंधो। तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर। करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू। जगजन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझा गाध महिमा, जो न कळे निगमागमा। तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाडसे। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली। गोपतेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात। तुझी कृपा भाया जाण, नाही धनाचे प्रयोजन। चरणी होता अनन्य, तू त्या ते साह्य करिशी। ऐसा संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया। माझ्या चित्ती वसोनिया, ग्रंथ कळसानेही हा। हे भवभवांतक भवानी वरा, हे नीलकंठा गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री। तुझे साह्य असल्यावर, काळाचाही नाही दर। लोखंडासी भांगार, परीस करून ठेवितसे। तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास। साह्य करी लेखरास, परते मजला लोटू नको। तुला शक्य काही नाही, अवघेचा आहे तुझ्या ठाई। लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया। माझ्या कुळीची कुलदेवता, कोल्हापुरवासिनी जगन्माता। तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणी। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी। ठेवी तुझा वरद पाणी, दास गणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाववेगी मसी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे। आता शांडिल्यादि ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पाराशर। ज्ञान नभीजो दिनकर, त्या शंकराचार्या नमनसो। आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा। दासगणूच्या धरून हाता,
ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्री रामदासा नमनसो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दास गणुसी अभय आता तुमचे असो द्या संत हो तुम्हा वघ्यांच्या कृपेनी मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे तान्हे कठोर मज विषयी होऊ नका जी का खरी माय असते तीच बोलावया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले करा परी हो लेखणी काढी अक्षर परितो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचना रस भरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संथ कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्नीतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली याजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कया धुकुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमर अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज जाने धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दावोनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सूरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही जिच्यासाठी शेषशायी प्राशिता झाला विषाते गोरख मच्छेंद्र जालंदर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ से लीलेचा ज्यांनी नुसतीच हरी भक्ती करुण साधिली श्रीपती ते नामा नर हरी सन्मती जनी कान्हो संत सखू चोखा सावता कूर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीनी म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्ये आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ सती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो आता हे सांगो पांग चरित्र कथितो ऐका चांग मम सुदैवे आला योग
हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला, आकोटा सन्निध संत भला, तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती, तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वऱ्हाडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेत मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर, झाले साधुमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदयाले, जे सौरभे वेधिते झाले याखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा, हिरा गजानन होयसाचा, प्रभाव त्या वलियाचा, अल्पमतीने वानितो मी. ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेमधरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय. शेगावचे पौरवासी, परमभाग्याचे निश्चयेसी, म्हणून लाधले तयासी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण. संत श्रेष्ठ देवाहुन, ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परित्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी, केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण, न कळे कोणा लागोन, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वापत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण, न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काही राहते जमान, पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणची, हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी. शके 18 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परियाला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थानी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला किरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथ काहीतरी झाले असावे निर्धारी. गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून. योगाचे अगाध महिमान त्याची सरीन ये कोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी. हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया. त्या वेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम त्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण.
शाखा ज्यांची माध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टी प्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबलांगी झळकत, प्राचीच्या बाल रविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रावळीचे करी केवळ निजली लेणे. शीत पडल्या दृष्टी प्रत ते मुखी उचलुनी घालित, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. काकी गरजो न सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती. अन्नम ब्रह्मेती ऐसी युक्ती उपनिषदा ठाई असे. त्याची पटवावया खूण शिते वेचिती दयाघन, त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेह्याचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले. आणि एकमेकां प्रत बोलू लागले ऐसे सत्य, की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसतसे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरुनी याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीसी अजमावया कारणी. खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा परिवाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्नासता समोर पारखी तोच जाणे त्या. पंथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले, या दोघा वाचून भले याचा विचार कराहो. हिरे गारा एक्या ठाई मिसळल्यास ती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना, क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले, नुसतेवरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावोनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहिर. देवीदासे तैसे केले पक्वान्नानी भरलेले, पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे.
ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चवीन कशाची अंतरी अणुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेमनुपजे अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव निरिच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला सूर्यमाध्यान्ही आला भागभूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले या हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंताया लागुनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मरजी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयतासी पाहून वदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरानी अवश्य पाहिजे जाणिला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हा साची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो वैका कुपाचिया शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्थान लावा वदनी ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणिले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ध्यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसी ऐकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरोनी अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत
महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत, अडथळाच गी कोण करी. या पुढील कथा पाही, निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ, आल्हादवो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोन हात, ईश्वरासी दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु इति प्रथमोऽध्यायः समाप्तः.